प्रवेश घेतलेला आहे। निश्चितच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे कार्यतत्पर श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी हे ज्या गतीने आपल्या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी काम करत आहेत, तळागाळातल्या जनतेसाठी काम करत आहेत, जनतेपर्यंत योजना पोहोचवत आहेत, त्याची प्रत्यक्ष लाभ सगळ्यांना मिळतं आहे। आणि त्यामुळे हे सर्व बघून आकर्षित होऊन सर्व पक्षातले नागरिक, नेते हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले, त्यांचं आम्ही स्वागत केलं। देशामध्ये आणि राज्यामध्ये जनता पार्टीची सत्ता आहे, पण वाड्याच्या रस्त्याची दुरवस्था आहे, या संदर्भात काय सांगाल? वाडा भिवंडी आणि वाडा मस्ताननाका हा जो रोड आहे हा बऱ्याच अंशी चांगल्या रीतीने सुरू आहे। मध्ये मध्ये जिथे गेल्या वर्षाची आपण परिस्थिती बघितली असेल अत्यंत वाईट होती, परंतु त्यानंतर आम्ही वारंवार PWDचे अधिकारी, त्यासोबत जी काम करणारी यंत्रणा आहे आणि कन्स्ट्रक्शन कंपनी यासोबत बैठका घेऊन त्यांना तातडीचे आदेश दिले, सूचना दिल्या। त्याचा परिणाम आपण बघतोय की साधारणतः 60 ते 65% रोड हा वाडा भिवंडी रोड कंप्लीट झालेला आहे। मध्ये मध्ये जिथे कल्वर्ट होणं बाकी आहे, त्यासोबत मधून MSCBच्या मोठ्या केबल केलेल्या आहेत, केबलसाठी सुद्धा निधी राज्य सरकारमार्फत मंजूर झालेला आहे। त्याचंही काम आता लवकरच होणं अपेक्षित आहे। वाडा मस्ताननाका हा सुद्धा रोड आपण बघितला असेल तर खूप चांगल्या गतीने सुरू आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खड्डेमुक्त हा रस्ता होईल आणि ज्या पद्धतीने नागरिकांची गैरसोय होते ती निश्चित दूर होईल। फक्त आपण बघतो की काही दिवसामध्ये पाऊस हा प्रचंड प्रमाणात पडतो आहे। आजही कालच्या प्रमाणात आज पाऊस कमी झालेला आहे। जशी पावसाची रिपीट कमी होऊन जाईल त्यानंतर त्या रस्त्याचं काम चांगल्या रीतीने होईल। आम्ही PWDचे वरिष्ठ अधिकारी आणि काम करणारी यंत्रणा यांच्यासोबत संबंध ठेवून आहोत आणि निश्चितच एक चांगला सुसज्ज असा रोड आपल्याला लवकर मिळेल। वाडा हा ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागात अजूनही खेड्यापाड्यात जाण्यासाठी पुलाची दुरवस्था आहे। अनेक नागरिकांना पुलाच्या संदर्भात अनेक अडीअडचणींचा सामना करावा होता। आताच एक न्यूज प्रसारित झाली होती की घोडुंदेवाडा हा पूल अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे, परंतु आजतागायत त्यांची पुलाची मागणी पूर्ण झालेली नाही। ज्या ठिकाणी अशा प्रकारची नागरिकांची दुरावस्था होत असेल अशा ठिकाणी प्रायोरिटीने हा पूल असतील, रस्ते असतील हे देण्याची सूचना दिलेल्या आहेत। काही जे असंपर्कित गावं आहेत पूर्ण पालघर जिल्ह्यामधली त्यांचीसुद्धा नोंद झालेली आहे। त्यासाठी विशेष योजना बनवण्याचं काम आपल्या जिल्हाधिकारी मॅडम असतील, पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहे। मागील काळामध्ये जवळजवळ 165 असंपर्कित गावं होती, त्याच्यामध्ये ह्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी ते रोड रस्ते झालेले आहेत, साखर झाले आहेत, काही प्रमाणात निधी उपलब्ध करण्याचं काम सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची जी गावं असंपर्कित होत असतील किंवा नागरिकांची जिथे गैरसोय असेल त्यांना प्रायोरिटी देऊन ते प्रायोरिटीने पूल साखर किंवा रस्ता कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत।